गोष्ट आहे एका मजदुराची. छगन शेठ लालचंदच्या शेतामध्ये काम करत होता. शेठ लालचंदचं शेत या गावामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि तिथे खूप मजदूर काम करत होते. दिवसाच्या शेवटी शेठ लालचंद आपल्या मजदुरांना त्यांचा मेहनताना देत होते. तसं तर शेठ लालचंद खूप चांगल्या मनाचे होते, परंतु त्यांनी मजदुरांवर नजर ठेवण्यासाठी काळ्याला ठेवलं होतं. अगं कमला, केव्हापासून बघतोयस की तू तिथेच बसून आहेस? इतका आराम करशील तर तुला मजुरी नाही मिळणार. अरे भावा, माझी तब्येत खराब आहे. ते काही मला माहित नाही. कामावर आलीयस तर काम कर. काळ्या नेहमीच मजदुरांना बरं वाईट म्हणायचा. एके दिवशीची गोष्ट आहे. छगन एका विळ्याने शेत कापत होता आणि त्याची नजर हटली आणि त्याला तो विळा लागला. काही मजदूर त्याच्या जवळ धावले. एका बाईने त्याची मलमपट्टी केली आणि मग सगळे मजदूर काम करायला लागले. काही वेळाने तिकडे काळ्या आला. अरे छगन, असा का बसलायस तू? सेठजी काम करता करता त्याच्या हाताला जखम झालीये. कामावर तर काही लक्ष नसतं तुझं, मजुरी मात्र पूर्ण पाहिजे असते. आता यांच्या औषध पाण्याचाही खर्च करा. एक दिवस तुम्ही या सेठला पूर्णपणे कंगाल करून राहाल. काळ्याचे बरे वाईट ऐकून छगनला खूप राग आला. तो काहीच न बोलता घरी निघून आला. घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला सगळी कहाणी सांगितली. बिचारी मार बघून रडायला लागली. अगं तू वेडी आहेस का? तू का रडतीयस? काही दिवसात ही जखम भरून निघेल. हा मार तर ठीक होऊन जाईल, पण त्याचं काय? जो काळ्या तुम्हाला नेहमी वाईट बोलत असतो. त्याचं काय? तो तर त्याचा स्वभावच आहे. मी काय बोलते आहे? मजदुरी करायचं सोडून नाही का देऊ शकत? मजदुरी नाही करणार तर मग मी करू तरी काय? आपण कोंबड्या खरेदी करून अंडी विकू शकतो. आणि या कोंबड्यांसाठी पैसे कुठून येणार? माझं काय, पूर्वजांनी माझ्यासाठी कुठल्याही संपत्ती किंवा खजाना सोडलेला नाहीये. मालाने आपल्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि कानातली कुंडलं पण. दागिने फक्त शोभा वाढवायला नाही, तर गरजेच्या वेळी कामी येण्यास सुद्धा आहेत. नाही, मी हे नाही घेऊ शकत. मालाच्या जास्त जिद्दीमुळे छगनने ते दागिने घेतले. छगन आणि माला बाजारात गेले आणि त्यांनी ते दागिने एका सोनाराजवळ गहाण ठेवले, जेणे त्यांना 2000 रुपये मिळाले. मग ते एका कोंबडीवाल्याजवळ गेले. दादा, एका कोंबडीची किंमत काय आहे? एका कोंबडीची किंमत तर 100 रुपये आहे, पण तुम्ही एकत्र जर 10 कोंबड्या विकत घेणार असाल तर एक कोंबडा मी मोफत देईन. अरे वा. छगनने व्यापाराला 1000 रुपये दिले आणि व्यापाऱ्याने एका मोठ्या अशा टोपलीमध्ये 10 कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवला. छगन आणि माला घरी आले आणि मग त्यांनी बांबूच्या तुकड्यांपासून कोंबडींसाठी एक घर बनवलं. कोंबड्यांना आतमध्ये खेळताना पाहून माला आणि छगन खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी मालाने सगळ्या कोंबड्यांची अंडी एकत्र केली. छगन त्या अंड्यांना एका व्यापाऱ्याजवळ घेऊन जायचा आणि त्याला त्या 10 अंड्याचे 30 रुपये मिळायचे आणि हे असं रोज चालायचं. 1 महिना निघून गेला आणि आज छगन आपल्या महिन्याची मिळकत मोजत होता. एका दिवसाचे 30 रुपये म्हणजे एका महिन्याचे 900 रुपये. आणि तुम्हाला मजदुरी मिळायची 500 रुपये. मी विचार करतो की काही पैसे सोनाराला देऊन यावेत. नाही, जे पैसे जास्त आहेत त्यातून आणखीन कोंबड्या विकत आणू, जेणेकरून आणखीन जास्त नफा होईल. छगनने मालाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने व्यापाऱ्याकडून 5 कोंबड्या आणखीन आणल्या. आता त्यांना रोज 15 अंडी भेटायची. हे पाहून मला खूपच खुश होती. पुढच्या महिन्यात जेव्हा छगन पुन्हा हिशोबाला बसला तेव्हा एका दिवसाचे 45 रुपये म्हणजे एका महिन्याचे 1350 रुपये. अरे बाप रे. आता छगनला गणित समजायला लागलं. पुढच्या 3 महिन्यापर्यंत छगन 10 कोंबड्या खरेदी करायला लागला. आता पूर्ण मिळून छगनकडे 50 कोंबड्या होत्या. आता रोज त्याला 150 रुपये मिळायला लागले. हे पाहून तो खूप खुश होता. ह्यावेळेस जेव्हा त्याने हिशोब केला, पूर्ण महिन्यात आपण 4500 रुपये कमवलेत. बघितलं, मी म्हणत होते ना. हा, चला आता माझ्या हातात बांगड्या परत येतील.
दोघे सोनाराकडे गेले. 2000चे व्याजासकट 2250 रुपये होतात. हे घ्या. छगनने पैसे दिले आणि दागिने पुन्हा घेतले. तिकडे छगनला एक नथणी दिसली. ती नथ केवढ्याला आहे? जास्त नाही, फक्त 450 रुपयांची. ती सुद्धा देऊन टाका. मालाने नवीन नथनी घातली. आज ती खूप खुश होती. ह्यानंतर छगनने आपला अंड्याचा व्यापार चालू ठेवला आणि एका वर्षभरातच त्याची मिळकत 30,000 रुपये झाली. आता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि काम करायला नोकर चाकर देखील होते. आणि आता त्यांची छोटीशी झोपडी एक मोठा बंगला झाला होता. आता छगन आणि माला आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. फक्त एका वर्षापूर्वी छगन एक मजदूर होता आणि आता तो एक पोल्ट्री फार्मचा मालक आहे. जर मालाने जिद्द नसती केली तर छगन आज मजदूरच असता. ह्यासाठीच मुलांनो, सफलतेसाठी फक्त एक मोक्याची गरज आहे, जसा छगनला भेटला आणि तो एका वर्षातच सफल झाला. अम्मा नावाची एक प्रसिद्ध डोसेवाली होती. अम्माचं दुकान गावाच्या मधोमध होतं. सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच अम्मा आपले दुकान उघडत असे आणि गिरायकाची तिथे नेहमी गर्दी असायची. अम्मा, तुझ्यासारखा डोसा कुठेच मिळत नाही अम्मा. न जाणे कसा इतका स्वादिष्ट डोसा तुम्ही बनवता आहात. आपल्या गिरायकाकडून आपल्या डोस्यांची स्तुती ऐकून नागम्मा खूपच खुश व्हायची. अम्माचे ज्यादातर गिराईक सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये डोसा खाणं पसंत करायचे. अहो अम्माजी, एक स्पेशल म्हैसूर मसाला डोसा द्या. बैसा आता देते. अम्मा आपल्या प्रत्येक ग्राहकाला व्यवस्थित बसवायची आणि त्यांच्यासोबत बोलतही असायची. काळ पसरत गेला आणि काळासोबतच अम्माचं दुकान मोठं व्हायला लागलं. आता अम्माने आपल्या मदतीसाठी अजून 2 बायकांना कामावर ठेवलं होतं. आता अम्मा गल्ल्यावर बसून फक्त पैसे घ्यायची आणि गिरायकांसोबत बोलायची. अम्माच्या मदतीमधली एक बाई वीणा होती. वीणाची नजर नेहमी अम्माच्या पैशांवर असायची. इकडे आपण दोघी नेहमी काम करत असतो आणि तिकडे अम्माला बघ, फक्त पैसे गोळा करत असते. आणि आपल्याला काय मिळतं? आपल्याला आपला पगार मिळतो. तो काय आपल्याला पुरेसा आहे का? तिकडे बघ, अम्माकडे किती सारे पैसे आहेत. ती त्यांची मिळकत आहे आणि त्यांनी कित्येक वर्षापासून एवढी मेहनत जी केली आहे, तेव्हा कुठे जाऊन हे दुकान एवढं मोठं झालं आहे. तेच तर मी तुला सांगत आहे. आपल्याला पण आपलं दुकान टाकून मेहनत केली पाहिजे. नाही ग बाई, नाही. माझ्याने तर हे नाही होणार. माझ्यासाठी हा एवढा पगार पुरेसा आहे. वीणाने खूप तिला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु लक्ष्मीने तिचं काहीच ऐकलं नाही. वीणा खूप दिवसांपर्यंत आपलं स्वतःचं दुकान टाकण्याचा विचार करत राहिली आणि शेवटी एके दिवशी वीणाने आपलं डोस्याचं दुकान उघडलंच. अम्माचा डोसा 10 रुपयाचा असायचा, तर वीणाने 8 रुपयामध्ये डोसा विकणं सुरू केलं. हळूहळू सगळ्या गिरायकांची गर्दी वीणाच्या डोस्याच्या दुकानाकडे वळायला लागली. हे पाहून वीणा खूप खुश होती. लवकरच ती गर्विष्ठ झाली. अम्मा खूपच निर्मळ होती आणि ती आपल्या गिरायकांसोबत नेहमी नम्रतेने वागत असायची. परंतु वीणा आता तिचा गर्व खूपच वाढला होता. ताई, एक मसाला डोसा द्या ना. हा देते ना, पण 10 मिनिटं वाट पाहावी लागेल. ठीक आहे ताई. ती मुद्दामहून ग्राहकांना कारणास्तव वाट पाहायला लावायची. हे घे तुझा मसाला डोसा. ताई, मला ती हिरवी चटणी द्या ना. अरे टाकली आहे ना हिरवी चटणी, अजून किती देऊ? वीणा आपल्या ग्राहकांसोबत काही ना काही कारणास्तव नेहमी चिडायची. काही दिवसांनंतर वीणाचा गर्व इतका वाढला, तिने विचार केला की काही पण होऊ दे, पण ग्राहक तिच्याकडेच येतील. कारण की माझा भाव कमी आहे म्हणून सगळे गिराईक माझ्याच दुकानाकडे येतील. रोज रोज सकाळी 10 वाजता दुकान उघडून मी थकले आहे. एक काम करते, उद्या सकाळी 7:30 वाजता दुकान उघडेन. जर ग्राहकांना वाट पाहावी लागली तर मला काय.
कमीत कमी माझी झोप तर पूर्ण होईल. आणि नेहमीप्रमाणे अम्माचं दुकान सकाळीच उघडलं, परंतु वीणाचं दुकान बंद होतं. अम्माच्या दुकानावर निघून गेले. ग्राहकांची गर्दी पाहून अम्माने एक युक्ती लढवली आणि आपल्या डोश्यांचा भाव पण 8 रुपये ठेवला. 7:30 वाजता वीणाने आपलं दुकान उघडलं आणि आता जेव्हा ग्राहक तिकडे पोहोचले आणि दोन्ही दुकानावर एकच भाव पाहून, अरे वा, अम्माने सुद्धा डोसा स्वस्त केला. खूप दिवस झाले अम्माच्या हातचा डोसा खाऊन. आणि मग पूर्ण दिवस ग्राहकांची गर्दी अम्माच्याच दुकानावर होती आणि इकडे वीणाच्या दुकानावर एकटे दुकटे ग्राहक येत होते. वीणा इकडे मनोमनी जळत होती आणि ह्यामुळे ती ग्राहकांवर ओरडून बसली. नकोय मला तुमचा डोसा, तुम्हीच खा. सगळे ग्राहक अम्माच्या दुकानावर निघून आले. आज अम्मा खूप खुश होती, कारण की पुन्हा एकदा तिचा व्यापार चांगल्या रीतीने चालला होता. इकडे वीणा जळवणूक होऊन अम्माला कोसत होती. मुलांनो, ह्या गोष्टीमध्ये अम्माने काहीच नाही केलं, परंतु वीणाच्या गर्वाने तिचा चांगला जमलेला व्यापार खराब झाला. जर तिने पहिल्यापासूनच लोकांशी चांगलं वर्तन केलं असतं आणि गर्व नसता केला, तर आज तिचा पण व्यापार खूप चांगला चालला असता. ह्यासाठीच तर म्हणतात, गर्व माणसाला घेऊन बुडतो.